नमस्ते. मी रमेश मुकाल. ग्रामोदय विचार माध्यमातून आज मल्याळी कथेतील स्वैर अनुवाद आहे. लेख आहे रामदास पाटील खानिविलकर. हा लेख मी या ठिकाणी वाचून दाखवतो. व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. मोक्षाच्या शोधात. मी माझ्या आजारी वडिलांना काशीतील मुक्तिभवनात घेऊन चाललो होतो, या अपेक्षेने की तेथे लवकरच निधन पावतील. माझी तिथे जाण्याची इच्छा होती म्हणून नव्हे, पण वडिलांनी सततचे आजारपण, त्यांची दुर्बलता आणि औषधोपचार व उपचारासाठी न संपणारा खर्च यामुळे पूर्ण खचून गेलो होतो. त्यांच्या देखभालीवरील मी आधीच खूप खर्च केला होता आणि आता असंच पुढे चालू ठेवणं मला शक्य नाही असं मला वाटू लागलं होतं. तेव्हा एका जवळच्या मित्राने मला काशीतील मुक्तिभवनाबद्दल सांगितले. तो म्हणाला की हिंदू श्रद्धेनुसार काशीत मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो आणि मुक्तिभवन ही अशा सर्वात प्रसिद्ध जागांपैकी एक आहे जिथे लोक त्याचे शेवटचे दिवस घालवतात. तू तुझ्या वडिलांना तेथे नेलंस तर तुला शांती मिळेल आणि तुझ्या वडिलांना मोक्ष मिळेल. आणि म्हणून एके दिवशी मी वडिलांना घेऊन रेल्वेत बसलो. माझे वडील खिडकीजवळ बसून बाहेर पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याची चिन्ह होती, पण डोळे शांत होते. आपण कुठे चाललो आहोत बाळा, त्याने विचारले. काशीला. काशीला? अरे माझ्या महादेवा, ही यात्रा करायची इच्छा मला कित्येक वर्षापासून होती. त्याच्या चेहऱ्यावर पसला आनंद माझ्या हृदयाला भिडला, पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. संपूर्ण प्रवासात माझे वडील भूतकाळाबद्दल बोलत राहिले. लहानपणी मला ताप आला होता तेव्हा ते रुग्णालयात माझ्यासोबत कसे थांबले होते. माझी शाळेची फी भरण्यासाठी माझ्या आईने तिच्या बांगड्या कशा विकल्या होत्या. मला हवी असलेली सायकल घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ॲटो रिक्षा कसे चालवत होते. मी ऐकत होतो, पण माझ्याकडे बोलायला फार काही नव्हतं. खूप लांबच्या प्रवासानंतर आम्ही वाराणसीला पोहोचलो आणि मुक्तिभवनात आलो. मला भयानक शांतता अपेक्षित होती, मृत्यूची शांतता, पण मी जे पाहिले ते वेगळेच होते. लहान खोल्या, पांढऱ्या भिंती, जुने शेताचे पंखे हळूहळू फिरत होते. मृत्यूची वाट पाहणाऱ्यांसाठी प्रार्थना म्हणत साधू कॉरिडॉरमधून फिरत होते. मी वडिलांना आम्हाला दिलेल्या खोलीत नेले. मी खूप थकले होतो. बाळा, मला जरा पडू दे. मी मान हलवली. ते झोपलेले पाहताच मी टेबलावरून माझी बॅग उचलली आणि बाहेर पडलो. मागे न पाहता घाईघाईने निघालो असता एका खोलीचा दरवाजा थोडा उघडा दिसला आणि मी आत डोकावले. एक वृद्ध गृहस्थ खिडकीजवळ बसून बाहेर पाहत होते. त्यांच्या हातात एक जुना फोटो होता, कदाचित त्यांच्या पत्नीचा किंवा मुलाचा. अधूनमधून ते फोटोकडे पाहून हसत होते. दुसऱ्या खोलीत एक वृद्ध स्त्री डोळे मिटून हातात माळ घेऊन प्रार्थना करत बसली होती. तिच्या शेजारी कोणीतरी नव्हते, पण ती एकटी नव्हती. तिच्या आठवणी तिच्यासोबत होत्या. कॉरिडॉरच्या शेवटी एक वृद्ध वडील बिछाण्यावर पडलेले होते. त्यांच्या शेजारी एक तरुण त्यांचा हात धरून बसला होता. बाबा, मी इथेच आहे, तो सारखं म्हणत होता. घाबरू नकोस. त्या वृद्धाला ते ऐकू येत होतं की नाही हे माहीत नाही, पण मुलाचा आवाजात प्रेम होते. तिथे प्रत्येकजण मृत्यूची वाट पाहत होता. तरी मला वाटलं की त्यापैकी बरेच जण दुसऱ्याच कशाची तरी वाट पाहते. एक फोन कॉल, एक भेट, मुलाने दिलासा देणारे शब्द, मुलीची बाबा अशी हाक, त्याचीच ते खरं वाट पाहत होते. तिथल्या एका कर्मचाऱ्याने मला पाहिलं आणि म्हणाला, इथे येणारे बहुतेक लोक मृत्यूला घाबरत नाहीत साहेब. त्यांना जास्त दुःख होते ते या विचाराने की त्यांची प्रियजन त्यास विसरले आहेत. ते म्हणतात इथे मृत्यू आल्याने मोक्ष मिळतो, पण आपल्या मुलांमध्ये शांतपणे मरण आणि इथे एकटं मरण यात खूप मोठा फरक आहे. तो पुढे म्हणाला, इथे येणारे बरेच लोक लवकर मरतात, आजारीपणामुळे नाही तर त्यांची मुलं त्यांना सोडून गेली आहेत हे कळल्यावर त्यांचं हृदय फाटतं. म्हणून त्या शब्दांनी मला आदळून सोडलं. मी आजूबाजूला पाहिले. काही डोळे दाराकडे रोखले होते, कोणीतरी येण्याची वाट पाहत होते. काही डोळे आकाशाकडे वळलेले होते, कोणीतरी फोन करेल याची वाट पाहत होते. आणि काही डोळ्यात तर आशाच उरली नव्हती, फक्त वाटच पाहत राहणे.
अचानक मला माझ्या वडिलांची आठवण झाली. मी मागे वळालो आणि धावलो. तेव्हा मी खोलीत शिरलो तेव्हा माझे वडील बिछाण्यावर उठून बसले होते. घामाने न्हावून निघाले होते. अशक्त दिसत होते. तेही उघड्या दाराकडे पाहत होते. मला पाहताच त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आणि मी विचार केला, जर मी आताच निघून गेलो तर उद्या माझे वडील त्या दाराशी वाट पाहणारा आणखी एक चेहरा बनणार नाहीत का? त्या क्षणी मुक्तिभवन मला फक्त एक इमारत वाटली. ते एक शांत जग वाटलं. तिथे आयुष्यभर इतरांची काळजी घेणारी माणसं प्रेमाच्या एका शेवटच्या स्पर्शाची वाट पाहत होती. मी या विचारात हरलो असतानाच मला वडिलांची हाक ऐकू आली. बाळा, हो बाबा, तू गेला नाहीस? मी कुठे जाईन? मला माहीत आहे तू मला इथे सोडायला आणलं आहेस. ते थांबले. पण मी तुला दोष देत नाही. आई वडील म्हातारे झाले की ते कधी कधी मुलांसाठी ओझे होतात. कदाचित मी तुझ्यासाठी ओझे झालो असेल. मग त्यांनी माझा हात घट्ट धरला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आई वडिलांसाठी सर्वात मोठा मोक्ष काशी मरण हा नाही, तो मुलांच्या हृदयात काढून टाकलं न जाणे हाच आहे. कृपा करून माझा तिरस्कार करू नकोस. बाळा, मी तू गेल्यावर माझे विधी कर. त्या शब्दाने माझं हृदय विदीर्ण झाले. इथे जास्त वेळ थांबू नकोस बाळा, जा. पण जाण्यापूर्वी तुझ्या वडिलांना एक मिठी मार आणि एक पापी दे. मला तुला पुन्हा एकदा जवळ घ्यायचं वाटतं. त्याची शेवटची इच्छा बाबा. मी ढसाढसाड रडलो. वर्षानुवर्षे स्वार्थ आणि शोभ माझ्या अश्रुमागचा विरघळत गेले. त्या रात्री मी मुक्ती भवनातील खोलीत वडिलांजवळ झोपलो. झोपलेल्या त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पाहताना मला एक सत्य कळले. माझ्या आयुष्यातील सर्वात सुरक्षित जागा कधीतरी या माणसाच्या खांद्यावरती. मी घाबरलो तेव्हा त्यांनी मला धरलं होतं. मी पडलो तेव्हा त्यांनी मला उचललं होतं. मी अपयशी ठरलो तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहिले होते. मग मी त्याच्या शेवटच्या वर्षात कसं सोडून देऊ शकतो? दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरी परतणे तिकीट बुक केली. आम्ही निघायची तयारी करत असतानाच मुक्तिभवनातील कर्मचाऱ्यांनी माझ्या वडिलांना शांत मृत्यूसाठी प्रार्थना करण्यासाठी साधूंना बोलावले. मी त्यांना थांबवलं. आता गरज नाही, मी म्हणालो. माझ्या वडिलांना मोक्ष मिळालेला नाही, मोक्ष मला मिळालेला आहे. माझ्या वडिलांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. तुला काय म्हणायचे बाळा? मी त्याचा हात धरला. चला बाबा, घरी जाऊया. पण आधी गंगेत डुबकी मारून प्रभूदर्शन घेऊ. मग मला इथे राहावं लागणार नाही. त्यांनी विचारलं, का राहावं लागेल? ज्याला मुक्तीची गरज होती ते तुम्ही नव्हता, माझे मन होते. ते मन ते स्वतःच्या वडिलांचं ओझं समजत होते. माझ्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू